बातमी समोर येते ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान मोदींनी 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी सौदी दौऱ्यावर असतानाच घेतल्याची माहिती मिळते। NSA CDS लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या आणि तसंच बैठकांसाठीचं ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं होतं। 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधलाय, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झाली आहे। पसरूर कॉन्टेनमेंट लाहोर पासून 130 किलोमीटरवर आहे। ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधलाय। तर येत्या काही दिवसात ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती समोर येते। आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा। पानी का जो हमारा हक है वो ये कड़ियल, ये कौम के सजीरे जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे। तर पाकिस्तानच्या अणुबॉम्ब धमकीला भारत घाबरत नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय। ते आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते। त्यांनी नियंत्रण रेषेवर जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला। जवानांचं कौतुक करत त्यांनी पाकिस्तानला दम भरलाय। दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं। साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। त्रालमधील जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या चकमकीमध्ये 3ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी किश्तवाडमध्ये जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं। पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलची कीर्ती जगभरात पोहोचली आहे। जगभरातील देशांनी ब्रह्मोसच्या खरेदीसाठी भारताकडे मागणी केली आहे। मात्र हे देश कोणते आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जगाला भुरळ। सतरा देश खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र। चीनच्या शत्रू देशानंही ब्रह्मोस मागवलं। ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरलेल्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं एवढा धसका घेतलाय की त्यांनी थेट शस्त्रसंधीसाठीच गुडघे टेकले। अशातच ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय। जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे। इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार। व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार।
थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी. मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस. दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी. ब्रह्मोस क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. ते कसं पाहूया. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं केले विकसित. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम. S-400 मिसाईल सिस्टीमपेक्षाही प्रगत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विध्वंसक हल्ला पाहिल्यानंतर सामरिक शक्ती वाढवण्यासाठी जगानं ब्रह्मोसच्या खरेदीची इच्छा दर्शवली. मात्र रशियानं ब्रह्मोस इतर देशांना विकू नये अशी भारताला विनंती केली आहे. ब्रह्मोस NG मिसाईलची मोठ्या प्रमाणावर डिमांड ही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मुख्यतः जे साऊथ एशियन नेशन्स आहेत, ज्यामध्ये मलेशिया सारखं राष्ट्र आहे, इंडोनेशिया सारखं राष्ट्र आहे, फिलिपिन्स सारखं राष्ट्र आहे, जे चीनचा दुश्मन त्या ठिकाणी मानलं जातं, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्रह्मोस मिसाईलची डिमांड केलेली आहे. मुळातच या ब्रह्मोस मिसाईलमुळे चायना विरोधी गटाकडे एक प्रकारे असं महत्वाचं अस्त्र प्राप्त होणार आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे चायनावर जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे. ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे. मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बातमी पुलवामामधून. पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. जेसचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार केलंय. पहलगाममध्ये आसिफ शेखने पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच आसिफ शेख सुरक्षा दलांनी त्याला आता ठार केलंय. बातमी श्रीनगरमधनं. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता. या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये तिरंगा फडकवण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला. श्रीनगरचा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा, आंदोलनाचा आणि दहशतवादाचा साक्षीदार आहे. मात्र हाच लाल चौक अनेक दहशतवादी हल्ल्यांचाही साक्षीदार आहे. त्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकवणं सोपं नाहीये. मात्र आता ऑपरेशन सिंदूर नंतर याच लाल चौकात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येते. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित दिसलेत. या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं आणि त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान परिसरात सुरक्षा व्यवस्था आता कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम देखील सुरू केली आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र त्यांच्या नापाक हरकती मात्र सुरूच आहेत. कराचीत 12 मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली आणि या रॅलीमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि अहले सुन्नत वाल जमात यांनी भाग घेतला होता. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहेत. ऑपरेशन बुनियान अल मरसूसच्या उत्सवात ही रॅली दहशतवादी आणि कट्टरपंथी नेते बुलेट प्रूफ काचेच्या मागे उभे राहून भारताविरोधात आता गरळ ओकताना दिसतात. दिफा-ए वतन रॅलीचं जमियत उलेमा-ए इस्लाम फजलचा प्रमुख मौलाना फजलुर रहमाननं या रॅलीचं आयोजन केलं होतं. हमारा दुश्मन हमारी फौज को एक मजहबी फौज कहता है और जो मुल्क के गद्दार हैं वो इस आर्मी को, फौज को सेकुलर फौज कहते हैं. इस जंग में जीतने के बाद हमें मालूम हो गया, यकीन हो गया कि हमारी फौज एक सेकुलर फौज नहीं है. मजहब और इस्लाम पे और अल्लाह के नाम पे
मर मिटने के लिए शहादत का जज्बा रखने वाली फौज है, और ये जज्बा एक सेकुलर और लिबरल फौज में हो नहीं सकता। भारताची ताकद आता पाकिस्तानने चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली आहे. या संघर्षात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचलंय. त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष्य केलं आणि या युद्धात भारताची लष्करी ताकद जगानं अनुभवली आहे. अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतलाय. संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात काय आहे ते आपण बघतोय. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान. 2 अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध. भारत पाकिस्तानकडून हवाई चाचपणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर. भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा. आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बघतोय. भारतात ऍपलचं उत्पादन आता करू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांना दिलाय. तर भारतात फॅक्टऱ्या उभारण्याची गरज नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ऍपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेत वाढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कतारमध्ये ट्रम्प यांनी सर्वच देशांच्या उद्योगपतींशी यावेळी चर्चा केली. तर भारतात ऍपलचं उत्पादन करू नका असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारतात कारखाने बांधण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले. तर भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो असं डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य आहे. ऍपल अमेरिकेत त्यांचं उत्पादन वाढवेल असंही ते म्हणाले. भारतात कारखाने बांधण्याची गरज नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता दहशतवाद मान्य आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण त्यांनी सिरियावरील बंदी उठवली आहे. ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानीची भेट घेतली आणि या भेटीला प्रचंड राजनैतिक महत्व आहे. ट्रम्प आणि जुलानी यांनी हस्तांदोलन केलंय आणि मग दोन्ही नेत्यांनी सौदी राजकुमारांशी भेट घेतली आहे. ट्रम्प, जुलानी आणि बिन सलमान यांची रियादमध्ये ही भेट झाली. दरम्यान तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगान ऑनलाईन बैठकीत देखील सामील झाले होते आणि यानंतर ट्रम्प यांनी सिरियावर लादलेले सर्व निर्बंध हटवलेत. तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आवाहनावर आता ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येते. मात्र या भेटीनंतर ट्रम्पनं अल कायदाच्या माजी दहशतवाद्याशी हस्तांदोलन का केलं? ट्रम्प यांनी सिरियावरील निर्बंध का उठवले? जुलानीशी हस्तांदोलन करण्यापूर्वी ट्रम्प अमेरिकेचे दहशतवाद विरोधी धोरण विसरले का? असे काही प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत. तर आपण बघतोय अमेरिकेला दहशतवाद मान्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. डोनाल्ड ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का? कारण आता ट्रम्प अल जुलानी यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि आताची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेणार असल्याचं वक्तव्य आता करण्यात आले. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा जीव गेला आणि यामध्ये ज्या बहिणींचं कुंकू पुसलं त्या बहिणींच्या कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलेला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय आणि अखेर पहलगामचा बदला घेतला असल्याचं आपल्या समोर आहे. तर काश्मीरमधील पहलगाममध्ये जो हल्ला करण्यात आला, दहशतवाद्यांचा हल्ला झाला, त्यामध्ये अनेक भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामध्ये विशेष करून घरातल्या कर्त्या पुरुषाला टार्गेट करण्यात आलं. तुमचा धर्म कोणता असं विचारत हिंदू म्हटल्यावर लगेच त्यांना टार्गेट करण्यात आलं. त्यानंतरची ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन असेल, आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जावेद माजदी यांच्याकडनं.
जावेद जी, हम देख रहे हैं कि पहलगाम का बदला ले चुका गया है। इसका जो वीडियो है वो जारी किया गया है। क्या जानकारी मिल रही है वहां से, क्योंकि पहलगाम में जो हल्ला हुआ उसमें भारतीय नागरिक जो है वो मारे गए। जी देखिए, ये पहलगाम का जो मैसेकर हुआ वो सिर्फ उसमें खाली कश्मीर में ही नहीं, मुल्क में उसके खिलाफ विरोध हो गया और कश्मीर में तो उसके खिलाफ पूरी हड़ताल रही। लोग सड़क पर निकले, कैंडल मार्च हो गए, प्रदर्शन हो गए और उसने की। और उसके बाद से ही सुरक्षा बलों ने अपने सिक्योरिटी टाइट किए थे और उन्होंने कहा था कि इसमें इस नरसंहार में शामिल मिलिटेंटों को पकड़ने के लिए या उनको मारने के लिए पूरी घाटी में उन्होंने रेड अलर्ट कर लिया था। तो इसी का परिणाम है कि पिछले 48 घंटों के दौरान हमने 2 एनकाउंटर देखे, जिनमें अभी तक की इतला है कि 3 मिलिटेंट मारे गए। पहले साउथ कश्मीर के शोपियान क्षेत्र के जंगलाती इलाके में हुआ, फिर आज साउथ कश्मीर ही के त्राल इलाके में एक और एनकाउंटर हुआ। तो दोनों एनकाउंटरों में 3 मिलिटेंट मारे गए और दोनों काउंटरों में एक बात कॉमन है कि शोपियान वाले काउंटर में भी एक मिलिटेंट कमांडर बड़ा मारा गया और आज के इस एनकाउंटर में जो 3 मिलिटेंट मारे गए उनमें भी कहा जा रहा है कि एक जैश का एक बड़ा कमांडर शामिल है। जी जी, धन्यवाद जावेद जी, आपने जो जानकारी दी इसलिए। तर आपण बघतोय दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि त्याची जी दृश्य आहे, जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलाय। पहलगामचा बदला घेण्यात आलेला आहे। भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर देखील सुरू केलं आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर पहलगामचा बदला देखील घेण्यात आलाय। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी आता सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पाकिस्तानातून व्यापाऱ्यांना आता धमकीचे फोन आल्यानंतर व्यापारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत। सहपोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी या संदर्भातली तक्रार दिली आहे। तुर्कीच्या सफरचंदावर बंदी घातल्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांना आता आज सकाळी पाकिस्तानातून धमकीचे फोन आले होते। सहपोलीस आयुक्तांची भेट घेत आता व्यापाऱ्यांनी त्यांची हकीकत देखील त्यांना सांगितली आहे। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। सीपींकडे मी आलो सकाळी, मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असं असं ह्या नंबरवरनं फोन आला। मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो। तुम्ही तक्रार दाखल केली? हां। आणि आता अत्यंत महत्त्वाची बातमी, तुम्हाला देशसेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे। तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी 2026 साठी अर्ज मागवण्यात आलेत। उमेदवारांना 29 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। तर मुंबई पुणे पाठोपाठ आता ठाण्यातही ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे। ड्रोन मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे। शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलंय। हा आदेश आता 3 जून 2025 पर्यंत लागू करण्यात आलाय। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार आहे। नामसामर्थ्य असलेल्या बँक खात्यांमध्ये पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पिवळे आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। सर्व जिल्हा महिला विकास विभागांना आणि पडताळणीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। तर 1 कोटी लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी सर्व जिल्हा महिला विकास विभागांना याचे आदेश देण्यात आलेत। तर नामसामर्थ्य असलेल्या खात्यात पुरुषांनी लाभ घेतल्याचा संशय आहे। पिवळे केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थींची आता पुन्हा पडताळणी होणार आहे।